या कवी संमेलनात 75 रुपयामध्ये केवळ 2 ओळी म्हणणारा महागडा कवी ठरला. एका बाजूला दुर्गा आणि दुसऱ्या बाजूला शांता. हा हॉल इतका भरला की शेवटी सभागृह बदलून खाली नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करावा लागला. इतकी शांताबाईंची लोकप्रियता होती. खऱ्या कवीला माईकची गरज काय? कवीचा आवाज माईक शिवाय दिशा दिशांमध्ये घुमघुमायला हवा. कविता आवडली नाही की जोरदार घंटा बडवायला सुरुवात करायची. कवीनं कविता वाचली की त्याच्या हातामध्ये मानधन म्हणून 2 किलो तुरडाळीच्या पिशव्या. माझ्या कवितेचे नाव आहे तोती. डाळ डाळ पर सोने की तुरडाळ करती हे बसेरा. तू माझ्यावर प्रेम केलंस, तू माझ्यावर प्रेम केलंस. 6-7 वेळा झालं. त्याच्या पुढे काही तो जाईना. शेवटी नारायण सुर्वे उठले आणि म्हणाले, अहो महाशय पुढे काय झालं? कविता संपली. नमस्कार मंडळी. व वाचनाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुळामध्ये बरोबर 1 वर्ष झालं मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळून 3 ऑक्टोबरला, आणि या 3 ऑक्टोबरला हे 1 वर्ष आपण पूर्ण केले. हे 1 वर्ष पूर्ण करत असताना अभिजात मराठीचा दर्जा आपण घेतला मराठी माणसं म्हणून. हे सगळं होत असताना आपली निश्चित जबाबदारी त्याच्यामध्ये काय आहे हे काही जणांनी ओळखलं आणि व वाचनाचा सुरू केला. हा उपक्रम याच्या आधीपासूनच खरं म्हणजे सुरू आहे. पण अशा प्रकारे काही पुस्तकांचं अभिवाचन करून किंवा वाचन करून ती पुस्तकं रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोचवावी, ही कल्पना वेगळी आहे, चांगली आहे, आणि त्या कल्पनेचा प्रसार होणं हे अधिक आवश्यक आहे. त्यामुळे आज या आपल्या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे गप्पांच्या माध्यमातून आपण सगळे नेहमीच भेटत असतो. एक उत्तम व्यक्ती त्यांचे अनुभव जाणून घेत असतो. पण पुस्तकांना काय म्हणायचं आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की पुस्तकं सुद्धा अभिव्यक्ती व्यक्त करत असतात. हे जाणून घेण्यासाठी हे माध्यम आहे व वाचनाचा. त्यामुळे या माध्यमाच्या संपूर्ण संकल्पनेमागे आपण सगळे उभे आहातच. पण आपल्याबरोबर प्रत्येकानं किमान आणखीन 2 व्यक्ती या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी करून घ्या. त्यांनी आणखीन 2 व्यक्ती याच्यामध्ये सहभागी करून घ्या. म्हणजे व वाचनाचा उपक्रम अधिकाधिक वाढत जाईल, त्याचा प्रसार होत जाईल. एवढीच एक संकल्पना त्याच्यामध्ये आहे. काय वाचायचं हा प्रश्न अनेक वेळेला आपल्या समोर असतो. म्हणजे आम्ही नेहमी या क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे वाचा वाचा असं मुलांना सांगत असतो, आणि मुलं झटकन समोर येऊन एक प्रश्न विचारतात की वाचा, काय वाचू? बाळा, तुझ्या अभ्यासाची पुस्तकं तू वाचतोस असं मी गृहीत धरतो. तर ते सोडून तू काय वाचशील? अनेक गोष्टी आहेत. तुला काय आवडतं ते तू वाचू नकोस. हा पहिला सल्ला. कारण जे आवडतं ते तू वाचशीलच. जे तुला आवडत नाही पण जे चांगलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न केलास तर तू अधिक मन लावून वाचशील. म्हणून काय वाचायचं हे आधी मुलांना सांगणं आवश्यक आहे. त्यासाठी व वाचनाचा उपयोगी पडेल हे याचं महत्व आहे. आजचं जे पुस्तक आहे, अनेक पुस्तकं माझ्या समोर होती, पण हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं, मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण संगीत नाटकाचे रसिक आहात. अनेक गाणी, आज जवळजवळ 150 वर्ष होऊन गेली मराठी संगीत रंगभूमीला सुरुवात होऊन. अनेक गाणी, अनेक भूमिका, अनेक नाटकं, अनेक नाटककार, अनेक कलाकार, अनेक अभिनेत्री, संगीतकार, रंगभूषाकार, हे सगळेजण आपल्याला माहिती आहेत. पण हे सगळं एका रात्रीत घडत नसतं. या प्रत्येकाच्या मागे एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जाणून घेणारी, ती प्रक्रिया विशद करणारी काही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातलंच आम्हाला खूप भावलेलं आणि एक नवीन पुस्तक मागच्या वर्षी आलंय, ते म्हणजे कोहम सोहम
या शीर्षकानं. ज्येष्ठ संगीत नाटक कलाकार आणि असं म्हटलं जायचं की ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया आहे, असे ज्येष्ठ कलाकार अरविंदजी पिळगावकर आपल्या सगळ्यांना माहिती असतील की खरोखर अरविंदजी पिळगावकरांचे अनुभव वाचणं म्हणजे 60-70 वर्षांचा मराठी संगीत रंगभूमीचा साध्यंत इतिहास जाणून घेणं. आणि हे सगळं, हे माणसं, हे त्यांनी समोरून अनुभवलेलं आहे. खूप काही या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकाचं अर्थातच हे संपादित पुस्तक आहे. याचं कारण रूढ अर्थानं हे चरित्र नाही, रूढ अर्थानं हे आत्मचरित्र नाही, हे अनुभव कथन आहे. हा आठवणींचा संग्रह आहे. प्रत्येक पुस्तकाच्या मागे काहीतरी वैशिष्ट्य असतं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या आठवणी सांगायला अरविंद पिळगावकरांनी सुरुवात केली. पुस्तकाच्या कार्याला सुरुवात झाली. आपल्या ठाणेकरांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता सध्या ठाण्यात राहायला आलेला रंगकर्मी आकाश भडसावळे हा या पुस्तकाचा प्रकाशक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 60-70 वर्षांचा इतिहास मांडायचा म्हणजे हे संपादन करणं खूप अवघड काम आहे. त्यांचं सगळं ऐकून ते शब्दबद्ध करणं, ती जबाबदारी पिळगावकरांनी पुढच्या पिढीवर सोपवली. आणि पुढच्या पिढीमधल्या तपस्या नेवे यांनी ही जबाबदारी अतिशय निष्ठेनं पार पाडली. तर हे पुस्तक म्हणजे कोहम सोहम. दुर्दैवानं पुस्तक झालेलं पिळगावकरांना पाहायला मिळालं नाही. त्याआधीच ते आपल्यातून निघून गेले. पण त्यांना तो शब्द या सगळ्या मुलांनी दिला होता की बरोबर 1 वर्षाच्या कालावधीत हे तुमचं पुस्तक आम्ही आणून दाखवू. हा शब्द या मुलांनी खरा केला आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये खूप काही आठवणी आहेत. अनेक माणसांविषयी त्यांनी लिहिलंय, अनेक भूमिकांविषयी त्यांनी लिहिलंय. पण त्याच्यामध्ये एक सुंदर प्रकरण त्यांनी लिहिलंय, ते म्हणजे शांताबाई शेळकेंविषयी. शांताबाई या कवयित्री म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, पण त्या काही नाट्यगीतकार नव्हेत रूढ अर्थाने बघितलं तर. पण तरी सुद्धा काही मोजक्या नाटकातली शांताबाईंची गाणी ही केवळ नाट्यगीतं न राहता भावकवितांच्या स्वरूपामध्ये भावगीतं होऊन गेली. आणि शांताबाईंबरोबर संगीतकार म्हणून ज्यांनी प्रामुख्यानं काम केलं ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा अतिशय वेगळा असा अनुभव हे सगळं काही त्याच्यामध्ये आहे. वासवदत्ता असो, हे बंध रेशमाचे असो, या नाटकांना सुंदर गाणी लिहिली शांताबाईंनी. या शांताबाईंविषयी त्यांना काय वाटतंय हे या व्यक्तिचित्रामध्ये काकांनी म्हणजेच अरविंद पिळगावकरांनी विशद केलंय. बघूया. एक लोभस व्यक्तिमत्व, प्रतिभावंत कवयित्री आणि साहित्यिक. शाळेत कॉलेजला असताना त्यांच्या काव्याशी माझा परिचय झाला होता. अर्थात प्रत्यक्ष कधी भेट होईल असं मनात सुद्धा कधी आलं नाही. त्याचं झालं असं की संगीत वासवदत्ता या नाटकामध्ये नायकाची भूमिका मला मिळाली. या नाटकाचे संगीत दिग्दर्शक होते पंडित जितेंद्र अभिषेकी. अर्थात त्यांचाही पूर्वी कधी परिचय नव्हता, पण यांच्याकडे गाणं शिकण्याची इच्छा मात्र माझी होती अभिषेकी बुवांकडे, आणि ती या नाटकामुळे पूर्ण झाली. मीना पेठे हिनी माझी चाचणी परीक्षा वगैरे सगळी अशी घेतली, मला ओके केलं आणि बुवांपुढे उभं केलं. खेतवाडीतल्या त्यांच्या घरी मला घेऊन गेली. तिच्यासोबत एक बाई होत्या. पांढरी स्वच्छ साडी नेसलेली होती, डोईवर छानसा पदर होता, कपाळावर कुंकवाचा मोठा असा ठसठशीत असा टिळा होता, डोळ्यांना एक चष्मा लावलेला होता. अशा त्या होत्या. डोक्याला थोडं ताण दिल्यावर माझ्या लक्षात आलं की यांना आपण कुठेतरी ओळखतोय. त्या होत्या शांताबाई, म्हणजेच शांताबाई शेळके. आमच्या मीनाच्या आग्रहास्तव त्यांनी पहिल्यांदा नाट्यगीत हा प्रकार खरं म्हणजे हाताळला, नाहीतर त्या तयार नव्हत्या. ते नाटक म्हणजेच हे बंध रेशमाचे. अभिषेकी बुवा हे सुप्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना काळे यांच्या मोठ्या बहिणीच्या घरी तेव्हा राहत असत. आम्ही बुवांच्या घरी गेलो. मीना आणि शांताबाई तिथे बसलेल्या होत्या. मी समोर बसलो. मीनानं ओळख करून दिली, हा अरविंद पिळगावकर. या नाटकामध्ये हा नायकाशी म्हणजे उदयनची भूमिका करणारे, त्याची गाण्याची तयारी तशी बरी आहे. तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही जर पास केलं तर पुढच्या तयारीला आपल्याला लागता येईल. तेव्हाची ही पद्धत होती बरं का अशी.
अभिषेकी बुवांच्या बैठकीतून समोरच मी असं समोर बसलो होतो. अतिशय हळू आवाजामध्ये बुवांनी काहीतरी गा असं मला खुणावलं. ते मलाही जेमतेमच ऐकू आलं. मला कळलं बुवांना काय अपेक्षित येते. मग मी एक छानपैकी मुलतानी रागातली मला जी येत होती ती चीज म्हटली. बुवांनी स्वतः डग्यावर ठेकाही धरला होता. गाणं संपलं, पण प्रतिक्रिया मात्र शून्य. आवडलंय न आवडलंय, घेणार आहेत का बाहेर जायला सांगणार आहेत, काही कळत नव्हतं. थोड्या वेळाने बुवा म्हणाले, कोकणी येतं का तुला? मला काही कळे ना. नाटकात काम करायचंय, गाणं, या कोकणीचा काय संबंध? मला गोंधळलेला पाहून बुवा म्हणाले, तुमचं आडनाव पिळगावकर ना, म्हणून तुम्हाला विचारलं. मग मी म्हटलं, माझे आजोबा गोव्याहून मुंबईला आल्यानंतर गोव्याशी तसं माझं नातं सुटलंय. आता आम्ही पक्के मुंबईकर झालेलो आहोत, पक्के गिरेगावकर. खूप काम करचे पडले हा, तयारी बरी असा, पण नाटकात भूमिका आणि गान करण्यासाठी मेहनत करची पडते. या क्षणापासून बुवांनी जे माझ्याशी कोकणीत बोलायला सुरुवात केली ते अगदी शेवटपर्यंत. बुवांना मीनाबरोबर काही बोलायचं असेल त्यामुळे ते बाहेर गेले. इतक्यात आतून खोलीतून आणखीन एक मुलगी समोर आली. त्या मुलीचं नाव प्रफुल्ला जोशी, म्हणजेच प्रफुल्ला डहाणूकर. ती केसरबाईंची मुलगी. ते तर खूप मोठं वादळच होतं. ती आणि तिची मोठी बहीण मधुबाला माझ्या मोठ्या बहिणीच्या शाळेतल्या मैत्रिणी. आम्ही सगळे गॅदरिंगला एकत्र जात असू. तिने मला ओळखलं. अरे तू सुलूचा भाऊ ना, केवढा मोठा झालास? लहान होतो म्हटल्यावर कधीतरी मोठं होणारच, लहान कसा राहणार? लगेच मला हाताला धरून ती खोलीत घेऊन गेली. हे जितेंद्र अभिषेकी, माहिती आहे, ओळख झाली आहे. हे शब्द कसे टाकतात ना, हे बघ. तसं बाकी याला काही येत नाही बरं का. असा त्यांचा प्रेमळ संवादही झाला. जिना उतरताना शांताबाईंनीच मला विचारलं, अहो तुम्ही जे गायलात ते नको विसरू संकेत मिलनाचा, या नाटकाचा तो राग होता का? मी त्यांना हो म्हटलं. आता हा माझा शांताबाईंशी झालेला थेट पहिला संवाद. नंतर नाटकाच्या आणि गाण्यांच्या निमित्तानं आमच्या वारंवार भेटी घडू लागल्या. माझ्या कुंडलीत सगळेच उच्चग्रह जमले होते की काय, एकाच दिवशी संगीत आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातल्या व्यक्ती माझ्यासमोर आल्या. हे माझ्या नशिबातला हा भाग्ययोग होय. पुढे प्रयोग सुरू झाले. मी, मीना, अभिषेकी बुवा आम्ही तिघे शांताबाईंच्या घरी जायला लागलो. दादर स्टेशनच्या समोरच्या चाळीमध्ये तळमजल्यावर एक लहानशा खोलीत त्या राहत असत. नमस्कार वगैरे सगळं झाला. काय कसं चाललंय, प्रयोग कसे चालू आहेत वगैरे चौकशा झाल्या. नंतर कॉटच्या वर असलेल्या रेडिओच्या दर्शनी भागावर शांताबाईंचं एक ठसठशीत पण ब्लॅक अँड व्हाईट असं स्केच अडकवलेलं मला दिसलं. मीनानं विचारलं, शांताबाई हे तुमचं वाटतं? हो हो, हे माझंच आहे. म्हणजे मी किती सुंदर होते हे आता माझ्याकडे पाहून आत्ता तुम्हाला कळणार नाही, म्हणून हे चित्र तुम्ही पहा. स्वतःवरच अशा प्रकारचा विनोद करू शकणारी ही महान स्त्री आमच्यासमोर उभी असलेली आम्ही त्यावेळेला बघत होतो. 1997 साली आळंदीला साहित्य संमेलन झालं, त्याच्या त्या अध्यक्षा होत्या. मुंबई मराठी साहित्य संघानं त्यांचा सत्कार आयोजित केला होता. पुरंदरे सभागृह साहित्य संघ. हा हॉल इतका भरला की शेवटी सभागृह बदलून खाली नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करावा लागला. इतकी शांताबाईंची लोकप्रियता होती. प्राध्यापक गंगाधर गाडगीळ अध्यक्ष आणि पाहुण्या होत्या दुर्गाबाई भागवत. साहित्य शाखेतली सगळी मंडळी तिथे होती आणि त्याच वेळेला त्यांनी मला वासवदत्ता या नाटकातलं पद म्हणायचा आग्रह केला. पुन्हा पद सगळं झालं. तिथून खाली उतरताना शांताबाई बरोबर होत्या. त्यांना मी हे सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या, हो हो, पदांचे मुखडे म्हणा, म्हणजे त्या निमित्तानं उजळणी होईल. आम्ही खाली पोचलो होतो. वक्त्यांची भाषणं सुरू झाली आणि त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लावलेले होते यशवंत देव. यशवंत देवांनी शांताबाईंच्या काव्यातले बारकावे समजून देताना एक हृदय असं विधान तिथे केलं. ते म्हणाले की शांताबाईंची काव्य अप्रतिम आहेत, पण त्यांची कोळी गीतं मला जास्ती आवडतात. बघा ना,
कोळ्यांच्या जीवनातलं मर्म त्यांना निश्चित सापडलंय असं मला वाटतं. उदाहरणार्थ, घर पाण्यावरी बंदराला करतो ये जा, मी डोलकर दर्याचा राजा, हे प्रेक्षकांमधून आलो बरं का. असं म्हटल्यानंतर लगेच यशवंत देव तिथे म्हणाले, बघा आतापर्यंत तुम्हालाही माहिती नव्हतं, आता मी सांगितल्यावर तुम्हाला कळलं ना, हे शांताबाईंचं गाणं आहे. यालाही मिळालेली दिलखुलास दाद काय असेल याचा फक्त आम्ही विचार करू शकतो. या सत्कार समारंभामध्ये मला शांताबाईंची 2 गाणी गायला मिळाली. हे माझंही भाग्यच होतं. त्यांचा गौरव मी काय करणार, पण तरीही मला जाणवलेल्या 2 गोष्टी सांगतो. हे सगळं जेव्हा संपलं तेव्हा म्हटलं की आजचं संमेलन हे अपूर्व आहे. एका बाजूला दुर्गा आणि दुसऱ्या बाजूला शांता. दुर्गा भागवत आणि शांता शेळके. एका बाजूला दुर्गा, दुसऱ्या बाजूला शांता आणि मध्ये गंगाधर गाडगे. अशा संमेलनाचे आपण साक्षीदार आहोत, हे आपलंही भाग्यच होय. त्यानंतर शांताबाईंनी जे भाषण केलं ते केवळ अप्रतिम होतं. मीना गेल्यामुळे नंतर वासव दत्ताचे प्रयोग थांबले. 30 वर्षांनंतर त्याला पुन्हा उजाळा मिळाला. नंतर त्यांनाच कॅन्सरने ग्रासल्याचं मला कळलं. त्यावेळी प्रयोगांच्या निमित्तानं माझं पुण्याला जाणं येणं होत होतं, पण शांताबाईंना भेटण्याचा योग मात्र येत नव्हता. एकदा पुण्यातल्या शैला दातारांनी आर्काइव्हसाठी अभिजात संगीत नाटकातल्या पदांचं ध्वनिचित्र मुद्रण करण्यासाठी मला पुण्यात पाचारण केलं. इतरही कलाकार होते. 4-5 दिवसांमध्ये मी तिथे माझा मुक्काम होता. तेव्हा म्हटलं शांताबाईंना आपण भेटूया. असा विचार करत मी गेलो. शशिकांत कुलकर्णी होते. ते मला म्हणाले, अहो त्या माझ्या शेजारच्या ब्लॉकमध्ये सध्या राहतात, आपण निश्चित जाऊया आणि त्यांना भेटूया. वेळ दुपारची होती, विश्रांतीची होती. त्यामुळे शांताबाईंना कदाचित त्रास होईल असा विचार मी केलं आणि जाण्याचं टाळलं. तो योग काही जुळून आला नाही. शांताबाई निघून गेल्या. ती भेट राहिली, पण खरंच त्या दिवशी जर मी धीर करून गेलो असतो तर ही भेट झाली असती. तो योग त्यावेळेला माझ्या आयुष्यात होता, हा योग मात्र माझ्या आयुष्यात नव्हता. आता बुवा पण नाही, प्रफुल्ला पण नाही, शांताबाई पण नाहीत. उरल्या त्या फक्त मी आणि आठवणी. म्हणजे व्यक्तिचित्र जेव्हा आपण कुठलंही सादर करतो, आता अरविंद पेळगावकर हे स्वतः एक व्यक्तिचित्र. त्यांनी दुसऱ्या एखाद्या कलाकाराच्या संदर्भात असं लिहिणं, त्यांचे अनुभव लिहिणं, म्हणजे हे पुस्तक मुळातून तुम्ही जरूर वाचा. या पुस्तकात अभिषेकन बुवांबद्दल त्यांनी जे काही लिहिलंय ते केवळ अप्रतिम आहे. कलाकार म्हणून त्यांच्या कलाकृती आपण सगळे अनुभवत असतो. आपण गाणी ऐकतो, आपण संगीत ऐकतो, आपण वाचतो, पण त्याच्या मागचा माणूस कसा होता, तो माणूस कसा घडत गेला, हे जर सगळं आपल्याला अनुभवायचं असेल तर हे अशा प्रकारचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे. मी मगाशी म्हणालो ते वाक्य पुन्हा एकदा सांगतो, हे चरित्र नाही, हे आत्मचरित्र नाही. पेळगावकरांच्या, अरविंद पेळगावकरांच्या या आठवणी आहेत. त्यांनी खऱ्या अनुभवलेल्या त्या आठवणी आहेत. याच्यानंतर आज पेळगावकरांचे काही किस्से पण आहेत त्याच्यामध्ये, त्या पण ते किस्से जरूर तुम्ही वाचा. आपला वेळ उरला तर कदाचित आणखीन एक किस्सा सांगण्याचा प्रयत्न करीन. पण दिवाळी अंक हे आपल्या संस्कृतीचं, साहित्याचं वैभव आपण म्हणतो. 1908-9 सालापासून जवळजवळ दिवाळी अंकाच्या परंपरेला आपल्याकडे सुरुवात झालेली आणि महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, बृहन महाराष्ट्रामध्ये, बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा जवळजवळ 450हून अधिक दिवाळी अंकाचं प्रकाशन दरवर्षी होत असतं. त्यातले अनेक अंक आपण वाचतो, अनेक अंक आपल्यासमोर कदाचित येत नाहीत, पण त्याच्यात काहीतरी छान छान येत असतं. अनेक माणसं लिहित असतात. अनेक साहित्यिक दिवाळी अंकांमुळे मोठे झालेले साहित्यिक आपल्यामध्ये आहेत. यावर्षी आश्लेषा नावाचा एक दिवाळी अंक प्रसिद्ध झालेला आहे. पुन्हा एकदा आपलं भाग्य आहे की ठाण्यातलेच संपादक अशोक तावडे यांनी संपादित केलेला हा अंक आहे. गेली काही वर्ष, 12-13 वर्ष हा अंक ते करतायत.
यावर्षीच्या या अंकाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसाधारणपणे आपण दिवाळी अंक जेव्हा बघतो तेव्हा कुठल्या तरी विषयाला ते वाहिलेले असतात. एक कथा विशेषांक, कविता विशेषांक म्हणा, असं पाककृती विशेषांक, असं असं असतं ना त्याच्यामध्ये. कुठलाही विशेषांक नसलेला हा विशेषांक आहे. ह्याच्यात सगळं आहे. जे जे काही म्हणून सामान्य माणसाला वाचणं जे काही आवश्यक आहे, वाचावं असं वाटतं, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. पुन्हा याही दिवाळी अंकाचं संपादन तपस्या नेवे इथे आहेत, त्यांनी केलेलं आहे. म्हणजे या एका वर्षी असलेल्या त्यांच्या या 2 कलाकृती आहेत संपूर्ण वेगळ्या. कोहम सोहम आणि संपूर्णपणे वेगळा परिप्रेक्ष्य असलेला अश्लेषा हा दिवाळी अंक. या दिवाळी अंकातला एक गमतीशीर अनुभव तुमच्यासमोर आता मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. हा लेख आहे. या लेखाचं शीर्षक आहे आमची अभिजात मराठी कवी संमेलन. लेखक आहेत अशोक बागवे. नावात काय आहे? नावातच आहे अशोक बागवे. क्या बात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलन ही एक अटळ गोष्ट आहे. म्हणजे काही गोष्टी टाळता येत नाहीत, त्यातलं संमेलन टाळता येत नाही आणि कवी संमेलन त्याहून टाळता येत नाही. समर्थांच्या काळापासून कविता गवताऐसी उदंड झाल्यामुळे शब्दांचे ईश्वर असलेल्या कविजनांना कसं सगळीकडे सामावून घ्यायचं आणि त्यांच्या प्रतिभेला कसा वाव द्यायचा हा अवघड पेच संयोजक आणि पर्यायानं साहित्य महामंडळाला दरवर्षी पडत असतो. मग त्याच्यातसुद्धा जे कवी जरा धट्टेकट्टे आहेत त्यांना निमंत्रितांच्या यादीमध्ये कोंबलं जातं. जे जरा कच्चे वच्चे आहेत त्यांना कवी कट्ट्यावर घेतलं जातं. कवी कट्ट्यावर बहुधा ऐकवणारे आणि ऐकणारे एवढेच उपस्थित असतात आणि आईपाळीने एकमेकांना कविता ऐकवत सुख नैव काव्य प्रचार आणि प्रचार करत असतात. अहो, निमंत्रितांचे असो किंवा नवरितांचे कवी संमेलन हे एक फरड पॅकेज म्हणून प्रत्येक संमेलनामध्ये बघायला मिळतं. पुण्यात झालेल्या 52व्या 1977च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून मी स्वतः बऱ्याच संमेलनामध्ये आधी श्रोता म्हणून, नंतर बोलवल्यामुळे कवी म्हणून आणि नंतर निमंत्रित म्हणून हजेरी लावतोय. प्राध्यापक अनंत भावे, पत्रकार अशोक जैन, श्रीकांत लागू म्हणजे लागू मोतीवाले यांच्या गँगमध्ये तेव्हा मी असायचो. एकदा तर चक्क श्री माधव मनोहर न आल्यामुळे त्यांच्या तिकिटावर मी मनोहर प्रवास सुद्धा केलेला आहे. एका संमेलनात आमच्याबरोबर असलेल्या विया बुवा यांनी भाबड्या शाळकरी मुलांना केशवसुतांपासून ते पाडगावकरांपर्यंत सर्व कवींच्या आधी भारा तांबे बनून तर कधी माधव जुलियन बनून स्वाक्षऱ्याही दिल्याचं मी बघितलेलं आहे. प्रवासामध्ये अशोक जैन साहित्यिकांचे विनोदी किस्से सांगायचे आणि धमाल उडवून द्यायचे. किस्से म्हणजे कसे? खरवस कसा करायचा याची प्रक्रिया इंग्रजीतून सांगताना फर्स्ट टेक अ काऊ अशी सुरुवात केल्यानंतर नाऊ शी इज प्रेग्नंट हे सांगितल्यावर समोरच्याला खरवस कसा करायचा, तर मग गाय कशाला हवी असा हा प्रश्न पडायचा. हा मामला खूप भारी दिसतोय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर मात्र उमटायचा. आम्ही सगळे हसायचो. किंवा केशवसुतांच्या तुतारी या कवितेवरची त्यांची मल्लिनाथी अशी असायची की कविवर्यांना आधी तुतारी आपण आणून द्यायची आणि मग हे फुंकणार, मग गगने भेदणार. अरे मग स्वतः आणा ना तुतारी आणि फुंकाना काय फुंकायची ते, एक तुतारी द्या मजा आणून, स्वतः आणा आणि तुतारी फुंका. संमेलनाला जाईपर्यंतचा प्रवास इतका मजेशीर असायचा की त्यातला कवी संमेलन हा मनोरंजक प्रश्न मला आजपर्यंत सुटलेला नाही. पण सुर्वे, बापट, पाडगावकर, महानोर हे सिनियर कवी पहिल्या फळीत बसलेले होते आणि आम्ही समकालीन कवी मागच्या रांगेत. एक स्थानिक होता पण धिप्पाड होता, त्यामुळे कदाचित पुढच्या रांगेत असावा. आम्हाला ज्येष्ठ कवींना, माईकला सगळ्यांना तोसड्यासारखं बाजूला त्यांनी सारलं आणि जोरदार ठणठणीत आवाजात कविता सादर करायला सुरुवात केली. बरं, तो म्हणे काय, खऱ्या कवीला माईकची गरज काय, कवीचा आवाज माईक शिवाय दिशांमध्ये घुमघुमायला हवा. आधी माईकच्या आधारे म्हणणारे सर्व कवी सर्द झाले. तो पुढे म्हणाला, माझ्या कवितेचे नाव आहे तोती. काय? तोती. त्याला तो आणि ती
असं कदाचित म्हणायचं असेल, पण त्यांनी तोती असं करून टाकलं. मग त्याने कवितेला सुरुवात केली. तू माझ्यावर प्रेम केलंस, तू माझ्यावर प्रेम केलंस, तू माझ्यावर प्रेम केलंस. 6-7 वेळा झालं. याच्या पुढे काही तो जाईना. तू माझ्यावर प्रेम केलंस. कधी उजव्या कोपऱ्यात तर कधी डाव्या कोपऱ्यात. पुन्हा वाक्य तेच, तू माझ्यावर प्रेम केलंस. पर बोट रोखायचा तो आमच्यावर, पण पुन्हा तेच, तू माझ्यावर प्रेम केलंस. शेवटी नारायण सुर्वे उठले आणि म्हणाले, अहो महाशय पुढे काय झालं? तेव्हा तो म्हणाला, सांगतो. तू माझ्यावर प्रेम केलंस असं ओरडून त्यानं दुसरी ओळ पेश केली. तू माझ्यावर प्रेम केलंस, त्याआधी मेलीस काय नाही तू? कविता संपली. अखेर हे प्रेमवीर शेवटी खाली बसले. अशा कवींमुळे गंभीर कवितांचा फज्जा उरतो, हे तुम्हाला खरं सांगतो. मला आठवते ते जळगावचं साहित्य संमेलन. 4-5 कवींनंतर पुन्हा एकदा वशिल्याने घुसलेला एक स्थानिक कवी वरती आला. तेव्हाही कवी संमेलनाचे अध्यक्ष बहुतेक नारायण सुर्वेच असावेत. त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी बहुधा त्या कवीनं दुसरीच एखादी ठेवणीतली कविता काढली आणि तो चक्क गाऊ लागला. माओचा बोका, माओचा बोका असंच पालुपद म्हणत होता. माओचा बोका म्हणताना तो सारखा दात घेण्यासाठी सुर्व्यांकडे बघायचा. सुर्वे पण हसायला लागले. त्यांचं असंच सुरू होतं, माओचा बोका वगैरे. इतक्यात श्रोत्यांमधून एक माणूस ओरडला, हो का? झालं. सगळ्यांना आयतं कोलीच सापडलं. शेवटी त्या कवीला जबरदस्तीनं खाली बसवल्यावर हे होका यंत्र बंद पडलं. पण गंभीर कवितांची त्यामुळे काय वाट लागली ह्याची आपण सगळे कल्पना करू शकतो. अकोल्याची गंमत तर आणखीन वेगळी. 5,000 लोक कवी संमेलनाला होते. 2-3 कवीनंतर जे कवी कविता म्हणत होते तेव्हा एका कोपऱ्यातून देवळातल्या घंटेचा नाद ऐकायला लागला. त्या कोपऱ्यात एक श्रोत्यांचा गट बसला होता. त्यांनी देवळातली मोठी घंटाच सोबत आणली होती. कविता आवडली नाही की जोरदार घंटा बडवायला सुरुवात करायची. शेवटी गंभीर कविता लिहिणाऱ्या एक प्रथितयश कवी ती घंटा आधीच बघून कविता न म्हणताच पुढे निघून गेलेल्या होत्या. मला लक्षात आलं ते बार्शीचं कवी संमेलन. कविवर्य मनोहर ओक यांच्यामुळे. गंबा सरदार हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पन्नालाल सुराणा स्वागताध्यक्ष होते. म्हणजे संमेलनाचा एकूण सगळा रंगढंग हा समाजवादी होता. म्हणून की काय, मानधन होतं 75 रुपये. समाजवादी संमेलन असल्यामुळे मानधन होतं 75 रुपये. सर्व साहित्यिकांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यात मान्यवर होते, डावे होते, उजवे होते, साहित्यिक होते, लिटिल मॅगझिनवाले होते, सर्वोदयवादी होते, आम्ही होतो, सगळेच होतो. व्यासपीठावर सगळे मावत नसताना सुद्धा दाटीवाटीनं बसून सगळ्यांचा उत्साह मात्र जोरदार होता. ऐन थंडीत पहाटे 5 पर्यंत कवी संमेलन चाललं, रात्री 10 वाजल्यापासून. ऐन थंडीमध्ये हे सगळं होत असताना कवीनं कविता वाचली. हे बघा, कवीनं कविता वाचली की त्याच्या हातामध्ये मानधन म्हणून 2 किलो तुरडाळीच्या पिशव्या या कोंबल्या जायच्या. प्रत्येक कवी भांबावून त्या पिशव्या सावरत हातावर तुरी घेऊन जाणं म्हणजे काय याचा अनुभव घेत तिथे आलो. मला तर वेगळंच वाटायला लागलं. माझी पिशवी मी बघितली. डाळ डाळ पर सोने की तुरडाळ करती हे बसेरा. वा, ये भारत देश आहे मेरा. एकूण दृश्य सगळं नयनरम्य होतं. सुमारे 12 वाजल्यानंतर कवींना झोप यायला लागली. सीन असा होता की स्टेजवर पुढे कवींची आडवी फळी आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळेजण बसलेले होते. कविता झोपेच्या गुंगीत वाचून पुन्हा एकदा शयनगृहात डाळीच्या पिशव्यांसकट काही कवी यायचे आणि जायचे आणि त्या कुशीत घेऊनच पुढे सगळं काय ते करायचं. 3-3:30च्या दरम्यान हे सगळं चालू होतं आणि त्याच वेळेला मनोहर ओकचा नंबर तिथे लागला. पांढरी बुलगाली निमुळती दाढी, पांढरे फेक केस, गौरवर्ण, निळसर घारे डोळे असलेला मन्या ओक म्हणाला, माझ्या पहिल्या कवितेचं नाव कोबी. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे कोबी.
गाल्यातल्या गाल्यातले गालात गाल, गालातल्या गालातले गालात गाल झाली कविता. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आरसा. आरशातल्या आरशात मेले बेवारशी, आरशातल्या आरशात मेले बेवारशी संपली कविता. कवी महाशय पुन्हा डुलत मागे आले. महत्वाचं काय तर समोर असलेली तुरडाळ उशाशी घेऊन कवितेच्या नावानं त्यांनी ताणून दिली. या कवी संमेलनात 75 रुपयामध्ये केवळ 2 ओळी म्हणणारा महागडा कवी ठरला, तो म्हणजे मनोहर ओक.